पोलिसांना चांगली वेतन श्रेणी व निवासस्थान मिळालं पाहिजे। शासकीय क्रीडांगणावर सिंथेटिक ट्रॅक आणि सांगलीत IT पार्क उभारणी करणार, पृथ्वीराज पाटील यांची ग्वाही। पोलीस प्रशिक्षणानंतर तुमची निवड व्हावी यासाठी माझ्या शुभेच्छा। पोलिसांना चांगली वेतन श्रेणी व निवासस्थान यासाठी शासन दरबारी आवाज उठवणार आहे। सांगलीच्या विद्यमान आमदारांनी 10 वर्षात सांगलीत एकही मोठा उद्योग आणला नाही, त्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही। बेरोजगारीमुळे तरुणाईची उपासमार होत आहे। 5 वर्ष काम करीत सांगलीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत। पुढच्या 5 वर्षासाठी आमदार म्हणून सेवेची संधी द्या। सांगलीत IT पार्क उभे करून युवा वर्गाला स्वावलंबी बनवणार आहे। संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत। सांगली अधिक चांगली करण्यासाठी त्यांच्या सूचना घेऊन 5 वर्षाचा सांगलीच्या नवनिर्माणाचा रोड मॅप तयार केला आहे। तो राबवण्यासाठी आणि सांगली अधिक चांगली करण्यासाठी तुमचे एक मत मला ऊर्जा देणारे आहे। आमदार म्हणून विधानसभेत खेळाडू व युवा वर्गाचे प्रश्न मांडून तरुणाईच्या कल्याणाचे उपक्रम सांगलीत आणण्यासाठी माझा प्राधान्यक्रम राहील। पोलीस भरतीसाठी तुम्ही जीवाचं रान करताय। पोलीस खात्यात तुम्ही जाणार आहात। पोलिसांची नोकरी म्हणजे जसं जनसेवेचे चांगले माध्यम आहे, तसे या खात्यात पोलिसांना आव्हानही आहेत। पोलीस नोकरीत तुम्हाला त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्यात मी शासन दरबारी आवाज उठवणार आहे। सांगलीकरांना विद्यमान आमदारांनी अळीमिश्रित पाणी पाजवलं। खड्डेमय रस्ते, अस्वच्छता, बेरोजगारी, महागाई यामुळे सांगली अस्वस्थ आहे। ही देणगी गाडगिळांची आहे। भाजपा हा केवळ जाती धर्मात भांडणं लावून फूट पाडून जनतेचं नुकसान करणारा पक्ष आहे। काँग्रेस पक्ष सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन विकास करणारा आहे। मला सांगलीकरांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करायचा आहे। चांगले रस्ते, गटारी करायचे आहेत। खेळाडूंना चांगली मैदानं उपलब्ध करून द्यायची आहेत। शासकीय ग्राउंडवर सिंथेटिक ट्रॅक बनवायचे आहेत। विजयनगरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील व सांगली जिल्ह्यातील पहिले सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहे। त्यासाठी हात चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले। यावेळी शंभूराज काटकर, राहुल कांबळे, नितीन तावदारे, प्रदीप पाटील, मोहसिन शेख, अजय माने व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।